यवतमाळ एकंदर जिल्ह्यामध्ये गुरांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर म्हणजेच वनक्षेत्राच्या क्षमतेच्या 5 ते 6 पट जास्त असल्यामुळं, तसंच हे सर्व वनक्षेत्रात सागवान प्रजातीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं इथे अवैध वृक्षतोड आणि गुरेचराई हे प्रमुख प्रश्न आहेत। या दृष्टीनं लोकांच्या संयुक्त सहभागातून या वनांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठन करण्यात आलेले असून त्यांच्या माध्यमातून आपण वनसंरक्षण आणि संवर्धनाची कामे करीत आहोत। पुसद वन विभागातील दिग्रस परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा कोलोरा संयुक्त वन व्यवस्थापन समितीने त्यांच्या कामातून यशोगाथा निर्माण केलेली आहे। पुसद वन विभागाअंतर्गत येणाऱ्या दिग्रस वनक्षेत्रातील 511 लोकवस्तीचं हे कोलुरा गाव। 239 स्त्रिया आणि 272 पुरुष असलेल्या या गावात सुमारे 100 कुटुंब नांदत आहेत। या गावात आंध आदिवासी समाजातील लोक राहत असून त्यांचा उदरनिर्वाह शेतमजुरी आणि वनांमध्ये होत असलेल्या कामांवर अवलंबून आहे। गावाची भौगोलिक परिस्थिती ही गावालगत असलेली वन, नाले, शेतजमीन, उंच आणि सखल टेकडी यांनी वसलेली आहे। गावाभोवतालच्या जंगलांचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं, त्याचबरोबर गावाचा देखील विकास व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाच्या 5 ऑक्टोबर 2011च्या अध्यादेशानुसार 14 नोव्हेंबर 2011 रोजी या गावात संयुक्त व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली। जंगल संरक्षणाचे फायदे आणि त्यामुळे होणारा गावाचा विकास याचं महत्त्व वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी ग्रामसभेच्या माध्यमातून पटवून दिलं। त्यामुळे या गावातल्या लोकांचा वनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। वनांचा विकास ही काळाची गरज आहे, ही बाब कोलुरा ग्रामस्थांना पटलेली आहे। त्यामुळेच गेल्या 3 वर्षापासून इथे कुऱ्हाडबंदी तसंच अवैध लाकूड तोड आणि अवैध चराईला या भागात पूर्णपणे बंद करण्यात यश आलं आहे। त्याचप्रमाणे जंगलात लागणारी आग विझवण्यात आणि वनांच्या संवर्धनासंदर्भात सर्व कामांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभतो आहे। 21 मार्च जागतिक वन दिन, 5 जून पर्यावरण दिन आणि 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह या दरम्यान गावातल्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांना वनांचं महत्त्व आणि लोकजागृती करण्यात वन अधिकारी आणि कर्मचारी नेहमी तत्पर असतात। या कार्यक्रमांमध्ये महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो। 10 जुलै 2012च्या शासन निर्णयानुसार जंगलांवरचा जळाऊ लाकडाचा ताण कमी व्हावा या दृष्टीनं 24 लाभार्थ्यांना LPG गॅसचं वितरण करण्यात आलं आहे। पहिले खूप त्रास होत होता, काड्या आणा लागत होत्या जंगलातून, धुपट होत होतं। आता स्वयंपाक लवकर होते। संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोलोरा ही समिती 2004 वर्षी स्थापन झाली। त्याच्यानंतर 2001चं वनीकरण त्याच्या ताब्यात आम्ही दिलं संरक्षणाकरिता। ते वनीकरण पाहता वनीकरण सक्सेस झाल्याच्या नंतर भवानी टेकडीजवळ एक निकृष्ट अशी जागा होती, त्याच धर्तीवर हे वनीकरण केलं। ते वनीकरण आज आमच्या मते आणि गावकऱ्याच्या सहकार्याने सक्सेस झालेलं असं दिसते। दिग्रस शहराजवळील 25 हेक्टर क्षेत्र हे अवनत तथा गवत उगवण्यास बंजर स्थितीत असलेलं आणि दिग्रस शहरालगत असल्यानं अतिक्रमास संवेदनशील होतं। परंतु समितीच्या माध्यमातून 2013-14 मध्ये या ठिकाणी मिश्र रोपवनं घेण्यात आली। आज या क्षेत्रात गवत तसंच झाडोरा निर्माण झालाय। मुख्य वनसंरक्षक माननीय वसंतराव गुरमे आणि तत्कालीन उपवनसंरक्षक सुरेशराव अलुरवार यांच्या कल्पकतेनं आणि मार्गदर्शनामुळे पावसाचं प्रमाण कमी असून देखील या रोपवनात जिवंत रोपांची टक्केवारी सुमारे 98% असून त्यांची उंची 4 ते 5 फूट आहे। माननीय मुख्य वन संरक्षक यवतमाळ श्री VV गुरमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उलट्या सोपाचे आकाराचे झाडाच्या पासून एक 2.5 ते 3 फुटापर्यंत आपण हे ट्रेंच तयार केलेले आहे। आणि ह्या ट्रेंचचा जो माती निघलेली ती झाडाच्या सभोवताली टाकली, जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, पावसाचं येणारं पाणी साठून झाडाला त्याचा वापर जो ड्राय स्पेल जो पडतो पावसाचा
त्याच्यामध्ये तो जाणवणार नाही, बाष्पीभवन कमी होतं. त्या कारणाने आज जे आपण पाहतो ह्या वनीकरणामध्ये की आज जवळजवळ करंजसारखे प्रजाती, नीम, करंज, शिसू आणि शिरस ह्या जातीची आज 1 ते 2 मीटरपर्यंत 7 महिन्यामध्ये आज उंची गाठलेली आहे. आणि आज वनीकरणाचं प्रमाणसुद्धा 90% केवळ ह्याच उलट्या सुपाच्या आकाराच्या पद्धतीमुळं आज जे आपण पाहतोय ते सर्व वनीकरणामध्ये हा रिझल्ट आम्हाला मिळाला आहे. कोलुरा गावालगत या समितीच्या माध्यमातून 2013-14 या काळात गावकऱ्यांनी श्रमदानातून 12 हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पुनर्निर्मितीची कामं उत्कृष्टरित्या केली आहेत. त्यामुळे या परिसरात अवनत झालेल्या वनांचा दर्जा उंचावला आहे. तसंच 13व्या वित्त आयोगाअंतर्गत 2013-14 मध्ये 25 हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक पुनर्निर्मितीची रोपवन कामही हाती घेण्यात आली आहेत. पाण्याचा पडणारा थेंबन थेंब जमिनीत जिरावा तसंच जमिनीची धूप थांबावी या हेतूनं कोलुरा गाव परिसरातल्या वनक्षेत्रात 2010-11 आणि 2011-12 या काळात विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत समपातळी सलगचर, जलशोषक चर, माती नाला बांध, शेत जमिनीवरील बांध बंदिस्ती ही मृद आणि जलसंधारणाची कामं करण्यात आली. या कामांमुळे गावातील भूजल पातळी 2 ते 3 मीटरनी वाढली आहे. या समितीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे या उद्देशानं वन विभागामार्फत नवनवीन संकल्पनांअंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं भवानी माता मंदिर परिसरात यात्रा उत्सवादरम्यान समितीमार्फत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे समितीला मागच्या 3 वर्षात सुमारे 37,000 रुपयांचं निव्वळ उत्पन्न झालं आहे. त्याचप्रमाणे कंपार्टमेंट 802 मधल्या तलावात 2012 आणि 2013 मध्ये मत्स्य बीज सोडण्यात आली आहेत. या कामांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावामध्ये अत्यावश्यक सेवा निर्मितीचं काम जसं पिठाची गिरणी आणि इतर तत्सम सुविधा निर्माण करण्याचं समितीने ठरवलं आहे. पूर्वी रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आता गावातच रोजगाराचं साधन निर्माण होत असल्यानं स्थलांतराचं प्रमाणही कमी झालंय. त्याचबरोबर समितीच्या कार्याची दखल घेऊन शासनानं देखील या गावाला ग्रामवन म्हणून घोषित केलंय. 20 मे 2014 रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे. ज्या गावामध्ये लोक वनाचे संरक्षण करणार, अतिक्रमण करणार नाहीत, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी अशा उपक्रम ज्या ठिकाणी राबवलेले आहेत त्यातील किमान 3 जे पात्रता आहेत, जे पूर्ण करणारे जे गावं आहेत त्यांना ग्रामवनासाठी निवड करावयाची होती. आणि ह्या पात्रतेमध्ये आपलं हे कोलुरा जे गाव आहे ते बसत असल्याने त्या गावाची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे. ह्या गावाला आपण साधारणतः 157 हेक्टरचं वनक्षेत्र आहे, त्यांना संगोपनाकरता आणि देखभालीकरता दिलेलं आहे. त्या गावाचं शासनाच्या निर्देशाप्रमाणे 10 वर्षाचा एक आराखडा आपण तयार केलेला आहे. त्या आराखड्यामध्ये विकासाची कामं, ज्यामध्ये वृक्ष लागवड राहणार आहे, जलसंधारण कामं राहणार आहेत, अशा प्रकारे विकासाची कामं राहणार आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये जी आहेत सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, गटाराची व्यवस्था अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. त्याप्रमाणे वनावर आधारित जे छोटे छोटे उद्योग असतात ते उद्योगासाठी सुद्धा चालना मिळण्यासाठी आणि गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी सुद्धा त्या आराखड्यामध्ये आपण प्रस्तावित केलेले आहेत. हा जो आराखडा आहे हा जी वन विभागाची कार्ययोजना असते त्याच्याशी सुसंगत असा आराखडा आहे आणि 26 जानेवारी 2015ला याला मंजुरी मिळालेली आहे. एकंदरीत पाहता कोलुरा संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्यामुळे परिसरातल्या वनांचा विकास आज आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतो आहे. हा परिसर नंदनवन व्हायला फारसा वेळ लागणार नाही, ही भविष्याची नांदीच आहे. दिग्रस वनक्षेत्रात वनसंवर्धनाचं आणि संरक्षणाचं कार्य अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्रपणे करत असतात. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. दिग्रस वन परिक्षेत्राअंतर्गत शिंगद येथे NTSP अंतर्गत 25 हेक्टर वनीकरण 14च्या पावसाळ्यामध्ये घेण्यात आलं होतं. त्यामध्ये आपण जैविक कुंपण सागरगोटीची लागवड केलेली आहे, त्यावरती स्टायलोहेमाटासुद्धा लावलेला आहे. त्याचबरोबर आपण डेहनी येथे कंपार्टमेंट नंबर 328मध्ये सुद्धा जैविक बांधाची निर्मिती हे वनीकरणासभोवताली केलेली आहे. त्यामध्ये आपण NTSP अंतर्गत जिल्हा योजनेअंतर्गतच 27,500ची
500 रोपांची लागवड हे वनीकरणामध्ये केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बांबू, नीम, काशीद, खैर या साग या प्रजातीची लागवड केलेली आहे। यावर्षी आम्ही विडिंगची जी पद्धत आहे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चांगल्या पद्धतीची केली। कमीत कमी पर्जन्यमान असूनसुद्धा आमच्या वनीकरणामध्ये जास्तीत जास्त रोपाची जिवंत टक्केवारी सर्वात जास्त आढळून आली। हे डैनी एक बीट आहे आणि ह्या बीटामध्ये क्षेत्र 400 हेक्टर असूनसुद्धा इथं पाण्याची काही उपलब्धता नाही आहे। वन्य प्राण्यांची भटकंती नेहमी गावाकडे जास्त असते, पण त्याच्या उपाययोजना म्हणून इथं नैसर्गिक असं ह्या ठिकाणी पाणी आढळलं। त्या पाण्याला एका जागी स्टोअर करून कापड वगैरे टाकून आणि तिथं आम्हीच आमच्या श्रमदानातून त्या ठिकाणी मातीचे पोते वगैरे भरून त्याला आम्ही तयार केलं। आणि आज रोजी इथं वन्य प्राण्याची कसं म्हणजे जास्त डिस्टर्बन्स नसल्यामुळे किंवा त्रास नसल्यामुळे इथं वन्य प्राणी आपल्या पाण्याची तहान वगैरे भागवत असतात। दिग्रस वन विभागाअंतर्गत होणाऱ्या यशस्वी रोपवनामागे इथल्या रोपवाटिकेची ही भूमिका महत्त्वाची आहे। आज आपण वन परिक्षेत्र कार्यालय दिग्रस अंतर्गत शिंगद वर्तुळातील 807 कंपार्टमेंटमधील शिंगद मध्यवर्ती रोपवाटिका येथे आज आहोत। तेथे आपण आत्तापर्यंत 248 सागबेडाची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर सेंद्रिय खताचा वापर म्हणजे गांडूळ खताचा वापर करून आपण 1,25,000 पॉलीपॉटमध्ये रोपे तयार केलेली आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे नीम, बांबू, शिसूक, खैर, शिरस, आवळा, वड ह्या प्रजातीची आपण लागवड रोपे तयार केलेली आहेत। हे रोपे जर सुदृढ असतील तर वनीकरणाची यशस्वीता हे मुख्यत्वे करून रोपवाटिकेवर अवलंबून असते। अशाच प्रकारचे आज आपण दिग्रस वन परिक्षेत्राअंतर्गत डेहनी, शिंगद, दिग्रस, आरंभी येथे विविध वनीकरण आज जे यशस्वी होण्याचं कारण जे आहे ते केवळ रोपवाटिकेमुळे आहे। दिग्रस वनक्षेत्रात वनांची वाढ चांगल्या प्रकारे होत असतानाच आगीपासून वनांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांच्या मदतीनं श्रमदानातून जाळरेषा काढणं, त्याचबरोबर आग विझवण्यासाठी आधुनिक यंत्राचीही मदत वेळ प्रसंगी घेतली जात आहे। या व्यतिरिक्त आम्ही प्रोटेक्शनसाठी एक सामूहिक गस्त नेमलेली आहे आणि ती प्रत्येक राऊंडमध्ये आठवड्यामध्ये एक राऊंड घेतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण रेंजचे RFO, फॉरेस्टर, गार्ड आणि वनमजूर सहित आम्ही सामूहिक गस्त करतो। त्याच्यामुळे संरक्षणावर त्याचा चांगलाच इफेक्ट झालेला आहे। त्याचबरोबर कॅम्पाअंतर्गत वन परिक्षेत्र कार्यालयाचं नूतनीकरण, वन विश्रामगृहाचं नूतनीकरणही करण्यात आलंय। आज शिंगद वनविश्रामगृह येथे आज जो आपण हा पारिजातकचा झाड पाहतोय तो पारिजातकचा झाड पूर्ण पोखरलेला होता, परंतु पुसद वन विभाग पुसद येथील तत्कालीन उपवन संरक्षक श्री SV आलोरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेण व गोमूत्र याचं एक प्रकारे प्लॅस्टर केल्यासारखं झाडाचे साल भरून काढण्याचं तंत्र सरांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं विकसित केलेलं आहे। आणि हे गोमूत्र व शेण याचा लेप लावल्यानंतर साध्या कपड्याने बांधल्यानंतर ह्या झाडाची साल पूर्णतः भरून निघून ह्या झाडाला जीवदान देण्याचं काम श्री SV आलोरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे। दिग्रस वन परिक्षेत्रात होणारं वन विभागाचं कार्य म्हणजे एक आदर्शच म्हणावं लागेल। हे जे यश आहे ते ग्रामस्थ आणि अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे आणि असाच प्रयत्न भविष्यात देखील त्यांनी ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांना अशा प्रयत्नासाठी माझ्या शुभेच्छा देखील आहेत।